14 एप्रिल रोजी अरणमध्ये होणार चंदन उटी आणि पुरस्कार वितरण सोहळा. 3 मंत्र्यांची उपस्थिती. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधीला चैत्र वैद्य द्वादशीला दरवर्षी चंदनाचा लेप लावला जातो. यामुळे या उष्णतेची दाहकता कमी होते अशी धारणा वारकऱ्यांची आहे. यातूनच ही शेकडो वर्षांची सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला लेप लावण्याची परंपरा चालत आली आहे. तीर्थक्षेत्र अरणमध्ये या निमित्तानं दरवर्षी 3 दिवस यात्रा भरते. या वर्षीचा चंदन उटी सोहळा मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी होणार आहे. मंगळवार दुपारी 3:30 वाजता अर्थात तिथीप्रमाणे म्हटलं तर चैत्र वद्य द्वादशी या पर्व काळावर सालाबादप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक संतांच्या संजीवन समाधीला चंदन उटीचा लेप लावतात. त्या अनुषंगानं पारंपरिक उत्सव म्हणून परिसरातील सर्व भाविक वारकरी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी येऊन कीर्तन, भजन, प्रवचन आदी उपक्रम त्या ठिकाणी समस्त भाविकांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी होत आहे. या निमित्तानं संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अरण आणि संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या नियोजनात दुपारी 3:30 वाजता चंदन उटी उत्सव सोहळा आणि संत शिरोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगनराव भुजबळ, मंत्री अतुल सावे, आमदार योगेश टिळेकर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यावर्षी प्रथमच संत शिरोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्कार देत असून यासाठी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी धर्माचा प्रचार करण्याचे अतिशय दिव्य कार्य हाती घेणारे वारकरी कुंभ संकल्पना राबवून लाखो वारकऱ्यांचा वारकरी कुंभ भरवणारे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम तसंच प्रशासनातील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय 2 पुरस्कार आपण त्या ठिकाणी देत आहोत. त्या पुरस्काराचे यंदाचे मानकरी या राज्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांनी या राज्यामध्ये नक्षलवादापासून ते ग्रामीण भागापर्यंत शहरापासून ते अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये काम करून काल परवा झालेलं आपल्या जिल्ह्यातलं जे काही प्रकरण आहे त्याच्यावर अत्यंत महत्त्वाचा तोडगा ज्यांनी काढला ते या पोलीस महानिरीक्षक माननीय सुनीलजी फुलारी या सरांना आम्ही संत सावता महाराज कर्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ प्रचारक आणि अभ्यासक ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये एक फार मोठी उंची ज्यांच्या कार्यक्रमानं या महाराष्ट्रामध्ये गाठली गेली, लातूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशा विविध भागामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या 775व्या जयंतीनिमित्त आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 775व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रावर मोठे सोहळे करून संप्रदाय आणि विचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. ते सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांना हा राज्यस्तरीय संत शिरोमणी सावता महाराज पुरस्कार त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार उपस्थित राहणार आहे. सावता महाराज यांच्या पुण्यनगरीत यावेळी वृक्षारोपण कार्यक्रम देखील होणार असून यासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावा असं आवाहन संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, साखरचंद महाराज लोखंडे, आबासाहेब खारे यांनी केलं आहे. विराट मॉल लग्नाच्या बस्त्यासाठी एकच विराट वस्त्रदालन. मेन्स अँड लेडीज एथनिक्स, मेन्स अँड लेडीज वेअर, मेन्स अँड लेडीज एक्सेसरीज, गर्ल्स किड्स वेअर, इमिटेशन ज्वेलरी, फुटवेअर अँड गिफ्ट आर्टिकल्स, टेक्सटाइल्स अँड टॉयज. 50% कॅशबॅक ऑन MRP. विराट मॉल, युअर कम्प्लीट हॅपी फॅमिली स्टोर. प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी. कस्टमर केअर 95 52 54 28 59. एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या कुटुंबासोबत. पत्ता अक्कलकोट रोड SVCS शाळेसमोर, पहिला फ्लायओव्हर जवळ, सोलापूर.